पेनमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा आढावा. दुर्गम भागात दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या वैकुंठ पाटील यांच्या सूचना. पेन विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पेण येथील साई सहारा रेस्टॉरंटच्या हॉलमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. बैठकीत फील्ड व्हिजिटवर विशेष भर देत सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना नियमित भेटी द्याव्यात. तसेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सातत्याने गृहभेटी घ्याव्यात असे निर्देश देण्यात आले. रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन तसेच दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी आरोग्य केंद्रांच्या बांधकामातील त्रुटी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच रिक्त पदे तात्काळ भरणे, औषध साठा नियमित ठेवणे, आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे आणि शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या आरोग्याची जबाबदारी हीच आमची प्राथमिकता आहे. सशक्त आणि निरोगी समाजासाठी ग्रामीण आरोग्य सेवा मजबूत करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे वैकुंठ पाटील यांनी स्पष्ट केले. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्राची नेहुळकर, विविध तालुक्यांचे आरोग्य अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कळवा आणि गडब येथील आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींसाठी सुमारे 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली. आणि चर्चा होत असताना या ठिकाणी आम्ही या गोष्टीचं पीपीटी प्लॅनिंग तयार केलेलं आहे. या बाबतीमध्ये काही कमतरता असेल तर मग जिल्हा परिषदच्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी मी मांडणार आहोत. त्याचबरोबर जर राज्य सरकारकडून कोणत्या गोष्टी जर कमतरता असतील तर त्या बाबींवर सुद्धा सकारात्मक म्हणून मेघनाताईन बोर्डीकर या मॅडम आरोग्य मंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या सगळ्या गोष्टीचा एक सार या ठिकाणी झालाय की खरं म्हटलं तर आरोग्य खातं हे अत्यंत सर्व जनसामान्यांच्या निगडीत असं खातं आहे. या खात्यामधून आपली जनसेवा ही सर्वसामान्य पोच करायची असते, परंतु या खात्याच्या बाबतीमध्ये जनसामान्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि तो नाराजी काय आणि त्या बाबींमध्ये आपण बघितलं तर पेण तालुका असेल, सुधागड तालुका असेल, रोहा तालुका असेल, हा पूर्णपणे ग्रामीण भागाने वसलेला असा तालुका आहे. आणि या ग्रामीण भागामध्ये विशेष करून सब सेंटर्स मध्ये अनेक त्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्याचप्रमाणे आज आपण पाहिलं तर इतर खात्यांकडे चांगल्या रीतीने पाहिलं जातं, पण आरोग्य खात्याकडे विशेष लक्ष नसतं. मग आरोग्य खात्याकडून ज्या ज्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, सभापती आहेत, या सगळ्या मंडळांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निरसन व्हायला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून जी काही कामं आहेत ती येत्या काळामध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जे आढावा बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय, हे आढावा बैठकीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचे आम्ही एक संकल्प केलेला आहे. या संकल्पच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुकर व्हायला पाहिजे, सुलभ व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. निश्चितपणे भविष्यात आम्हाला यश येईल अशी या ठिकाणी आम्ही आशा करतोय. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.